तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एकदम खुश झालो होतो कारण आम्ही जिंदगीत पहिल्यांदा विमानात बसणार होतो आणि आमच्या मगरमध्ये बसून आम्ही पुण्याच्या विमानतळावरती चाललो होतो आणि विमानतळाच्या पार्किंग मध्ये गाडी घेऊन आमची एंट्री झाली की क्वालिटी मध्ये आणि एकामागे एक माझी आणि अभिजित दादाची आणि नानाभाईची बी मागणी एंट्री झाल्या बघा क्वालिटी मध्ये. आणि पार्किंग मध्ये जो बोर्ड लावलाय बघा विमानतळ म्हणून, आम्हाला काय येतं इंग्लिश मध्ये वाचायला. आणि आमची आता विमानतळाकडे झाली की क्वालिटी मध्ये एंट्री. आता म्हणलं तिकीट काढूया जाऊन आता क्वालिटी मध्ये. आणि तोपर्यंत बघा हे तिकीट काढायचं राहिलं आणि विमानतळाच्या बाहेर चित्र काढलेली आहे तीच लागली ती बघायला. मग मी म्हंटल चला आता तिकीट काढूया, या की आतमध्ये. आणि तिकीट काढायसाठी आतमध्ये आलो तोपर्यंत बघतोय तर काय काउंटरवर कोणच नव्हतं, काउंटर होतं खाली. आणि तोपर्यंत नानाबाई बी म्हंटल कोणाला तर बोलवून आणतो की आतमधनं. आणि तोपर्यंत आम्ही बी म्हंटल आम्ही जरा बसतो खुर्चीवरती क्वालिटी मध्ये. आणि तोपर्यंत आलं बघा मॅडम. मग मॅडमनं म्हटलं अमेरिकेच्या द्या की 3 तिकीट क्वालिटी मध्ये. मग 3 तिकीट घेतल्या. तोपर्यंत मॅडम म्हटल्या सर जरा विमानाचा प्रॉब्लेम झालाय, विमान चालू होतंय की नाही काय माहिती, जरा आतमध्ये जाऊन बघायला लागेल. तरी पण घेतले की तिकीट आणि आलो की क्वालिटी मध्ये आतमध्ये. एकदम भारी वाटलं आतमध्ये आल्यानंतर, कारण आतमध्ये होतं गार्डन आणि गार्डन मध्ये होतं फुलपाखरू आणि फुलपाखरासोबत होतं की जिराफ. ना आतमधला एकदम व्ह्यू एकदम क्वालिटी मध्ये होता बघा, एकदम क्वालिटी. आणि सगळं विमान बघून झाल्यानंतर गार्डन पण एकदम भारी दिसत होतं बघा, एकदम क्वालिटी मध्ये. विशेष हार्ड करून ठेवला होता बघा, झाडाने लाइटिंग एकदम चकचकीत लावून ठेवली होती बघा क्वालिटी मध्ये. आणि तोपर्यंत अभिजित म्हणते पलीकडे दिसतोय भला मोठा हत्ती, चला हत्ती तर बघून येऊया तोपर्यंत. मग मी पण म्हंटल आता विमान रिपेअरिंग होस तोपर्यंत चला जाऊया बघूया तर हत्ती. आणि मी पण हत्तीच्या पुढे उभं राहिलो की, आणि हत्ती माझ्याकडे बघतोय आणि मी हत्तीकडे बघतोय. आणि हत्ती माझ्याकडे बघत बघत लाडकत कान लागला हलवायला. आणि नानाबाईचं ना अभिजित दादाचं काय चाललंय बघा. आणि ही लागली ते बघा बारक्या पोराग झोकाळा खेळायला. आणि तोपर्यंत म्हंटल यासनी